नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. क्वेश्चन नंबर 21. रामन कलेक्टेड 516 स्टिकर्स डेली फॉर 48 days. हाऊ मेनी टोटल स्टिकर डीड ही कलेक्टेड? ओके, रामन डेली किती स्टिकर्स कलेक्ट करतो आहे? 516. असे किती दिवस त्याने स्टिकर्स कलेक्ट केले? 48 days. आणि आपल्याला विचारलं आहे हाऊ मेनी टोटल स्टिकर डीड ही कलेक्टेड. तर त्याने टोटल किती स्टिकर कलेक्ट केले? तर या ठिकाणी काय करावं लागेल बघा, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 516 मल्टिप्लाय बाय 48. 516 मल्टिप्लाय बाय 48 यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. बघा, 8 6 जा 48, 8 1 जा 8, 8 + 4 12, कॅरी 1, 8 5 जा 40, 40 + 1 41, 6 4 जा 24, 4 1 जा 4 + 2 6, 4 5 जा 20, 4128 + 20,640 यांची ॲडिशन करायची आहे. 8 6 7 4 2. बघा आन्सर काय मिळालं? 24,768. त्याने टोटल किती स्टिकर्स कलेक्ट केले? 24,768. ऑप्शनमध्ये आहे का? येस, ऑप्शन डी मध्ये दिसत आहे. या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 22. देअर वेअर 4,820 बॉईज अँड 3,926 गर्ल्स इन अ स्कूल हॉल. 924 बॉईज अँड 486 गर्ल्स लेफ्ट द हॉल. हाऊ मेनी स्टुडंट्स रिमेन इन द स्कूल हॉल? ओके, बघा एक स्कूल हॉल आहे, त्या स्कूल हॉलमध्ये किती बॉईज आणि किती गर्ल्स आहेत? तर बॉईज आहेत 4,820 आणि गर्ल्स आहेत 3,926. सगळ्यात अगोदर यांची टोटल करून घेऊया. ॲडिशन करावी लागेल. 6 4 17, कॅरी 1, 5 + 3 8. स्कूल हॉलमध्ये गर्ल्स आणि बॉईज किती आहेत? 8,746. त्यातून काही बॉईज आणि काही गर्ल्स हे लेफ्ट झाले, म्हणजे निघून गेले. किती आहे? बॉईज किती गेले? 924 आणि गर्ल्स किती गेल्या? 486. ओके, यांची दोघांची ॲडिशन करून घेऊया. 6 + 4 10, 8 + 2 10 + 1 11, 9 + 1 10, 10 + 1 14. बघा किती गर्ल्स आणि बॉईज लेफ्ट झाले आहे स्कूल हॉलमधून? 1,410. हे किती आहे? टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन स्कूल हॉल. या टोटल नंबर ऑफ स्टुडंट इन स्कूल हॉलमधून हे लेफ्ट झालेले स्टुडंट्स आपल्याला काय करावे लागतील? मायनस करावे लागतील. 1,410 सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. 6 3 7 - 4 3 8 - 1 7. किती आहेत बघा? 7,336. आहे का आन्सर? येस, ऑप्शन सी दिसतो आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन हियर. नेक्स्ट क्वेश्चन. अतुल बॉट 24 पॅकेट्स ऑफ मिल्क, ईच कॉस्ट ₹65. हाऊ मेनी अमाऊंट ही हॅज टू पे द शॉपकीपर? ओके, अतुलने 24 मिल्कचे पॅकेट्स विकत घेतले आणि प्रत्येक एका पॅकेटची कॉस्ट किती आहे? ₹65. तर त्याने
शॉपकीपरला त्याला किती पैसे पे करावे लागेल. तर या ठिकाणी काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन. ओके, 5 4 जा 20, 6 4 जा 24 प्लस 2 26, 5 2 जा 10 कॅरी 1, 6 2 जा 12, 12 प्लस 1 13. त्याला शॉपकीपरला किती पैसे पे करावे लागतील मग, 1560. बघा ऑप्शन बी दिसतो आहे या ठिकाणी. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 24. अर्जुन थिंक्स ऑफ अ नंबर विच इज लेस दॅन 120 and is a common multiple of 10 and 14. If the difference of its digit is 7, then the number is. ओके, सगळ्यात अगोदर क्वेश्चनचं मिनिंग लक्षात घ्या सगळ्यांनी. काय सांगितलं आहे, अर्जुन थिंक अ नंबर विच इज लेस दॅन 120. अर्जुनने एखादा नंबर थिंक केला आणि तो नंबर कसा आहे, 120 पेक्षा लहान आहे. म्हणजे आपलं जे येणारं आन्सर आहे ते 120 पेक्षा लहानच असणार आहे. त्यानंतर काय म्हणतात बघा, इज अ कॉमन मल्टिपल ऑफ 10 अँड 14. त्यांचं कॉमन मल्टिपल 10 अँड 14 आहे. तो जो नंबर आहे तो नंबर असा नंबर आहे की त्याचा जो त्याचे कॉमन मल्टिपल कोण आहे, 10 अँड 14. इफ द डिफरन्स ऑफ इट्स डिजिट इज 7. आणि जो नंबर आहे त्याचा डिफरन्स किती आहे, त्या नंबरमधल्या डिजिट्सचा डिफरन्स 7 आहे. तर तो नंबर कोणता, देन द नंबर इज. ओके, ऑप्शन्सवरून चेक करूया. बघा ऑप्शन ए दिलेला आहे 81. सगळ्यात अगोदर असं चेक करूया आपण, त्या दोघं दिलेल्या नंबरमधल्या दोघं डिजिट्सचा डिफरन्स 7 येतो आहे का. 8 - 1 केला तर काय येईल, 7. ओके, हा नंबर येऊ शकतो ऑप्शन. नेक्स्ट ऑप्शन चेक करूया. 9 - 3 जर केलं तर किती येतात, 9 - 3 6 होतात. ऑप्शन बी येणार नाही. ऑप्शन सी येतोय का बघूया. 9 - 2 जर केलं तर काय येतो, 7. ओके, हा पण येऊ शकतो. 7 - 0 जर केलं तर आन्सर काय येईल, 7. ओके, हा पण नंबर येऊ शकतो. आता आपण दुसऱ्या कंडिशनकडे जाऊया. कॉमन मल्टिपल ऑफ 10 अँड 14. 10चे मल्टिपल्स आणि 14चे मल्टिपल्स लिहावे लागतील आणि त्यांचं कॉमन मल्टिपल काय येतोय बघूया. मल्टिपल ऑफ 10 आणि मल्टिपल ऑफ 14. 10चे मल्टिपल्स लिहूया. 10 20 30 40 50 60 70. ओके, त्यानंतर 14चे मल्टिपल्स लिहूया. 14 1 जा 14, 14 2 जा 28. बघा 10 आणि 14 या नंबर्सचा कॉमन मल्टिपल कोणता आहे, 70 दिसतो आहे पहा या ठिकाणी. बाकी कुठला नंबर आहे का, नाही. दोघांमध्ये कॉमन काय दिसतो आहे, 70. 70 ह्या नंबरचा डिफरन्स 7 येतोय का, यांच्या डिजिट्सचा डिफरन्स 7 येतोय का, येस. म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. आणि 70 हा नंबर 120 पेक्षा पण लहान नंबर आहे. ओके, या ठिकाणी बघा 81 आणि 92 यांचा डिफरन्स जरी, या दोघा नंबर्सचा डिफरन्स जरी 7 येत असला तरीसुद्धा हे 10 आणि 14 ह्या दोघं नंबर्सचे कॉमन मल्टिपल नाही आहेत. 70 हा कसा आहे, 10 आणि 14 नंबरचा कॉमन मल्टिपल आहे. ओके, या ठिकाणी सगळ्या कंडिशन्स सॅटिस्फाय होत आहे. म्हणून ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मेटा डिपॉझिट ₹15,648 in her bank account. Okay, after few days she withdraw 9,600 and again deposit 1,500 after few days. If the balance in her account is 94,000 now, then her initial balance was. Okay, क्वेश्चनचं मिनिंग लक्षात घ्या सगळ्यात अगोदर. मेटा डिपॉझिटेड ₹15,648 in her bank account. मीताने तिच्या बँक अकाउंटमध्ये किती पैसे डिपॉझिट केले,
15,648 डिपॉझिट केले म्हणजे काय, तिने पैसे बँकेत जमा केले. आफ्टर फ्यू डेज, काही दिवसानंतर, शी विड्रॉ 9,600. विड्रॉ म्हणजे काय, पैसे काढणे. तिने तिच्या अकाउंटमधून किती पैसे काढले, 9,600 रुपीज काढले. अगेन डिपॉझिट रुपीज 1,500 आफ्टर फ्यू डेज. आणि अजून काही दिवसानंतर तिने परत किती पैसे जमा केले आहेत तिच्या अकाउंटमध्ये, 1,500 रुपीज जमा केले. इफ द बॅलन्स इन हर अकाउंट इज 95,000 नाऊ. आताचा तिचा बँकेचा बॅलन्स किती आहे, 95,000 आहे. देन हर इनिशियल बॅलन्स वॉज. तर तिचा अगोदरचा बॅलन्स किती होता, बघा तिचा अगोदरचा काहीतरी बॅलन्स असेल, त्याच्यामध्ये तिने 15,648 रुपीज डिपॉझिट केले म्हणजे ॲड केले. त्याच्यानंतरून काही दिवसांनी तिने 9,600 रुपीज काढले. परत काही दिवसानंतर तिने 1,500 रुपीज जमा केले, ओके, डिपॉझिट केले. आणि आत्ताचं म्हणून तिचा बॅलन्स किती आहे, 95,000 रुपीज आहे. चला तर मग यावरून आपल्याला इक्वेशन तयार करावं लागेल. बघा तिचा इनिशियल बॅलन्स एक्स होता असं कन्सिडर करूया आपण. तिचा इनिशियल बॅलन्स एक्स होता असं कन्सिडर करूया. तिने पैसे डिपॉझिट केले तिच्या अकाउंटमध्ये. किती पैसे डिपॉझिट अकाउंट केले तिने, 15,648 रुपीज जमा केले. त्यानंतर काही दिवसांनी तिने विड्रॉ केले म्हणजे काढले म्हणून मायनस करावं लागेल आपल्याला. 9,600 रुपीज तिने काढून घेतले तिच्या अकाउंटमधून. आणि आणखी काही दिवसानंतर तिने किती पैसे डिपॉझिट केले म्हणजे किती पैसे जमा केले, पुन्हा 1,500 रुपीज जमा केले. आणि आताचा तिचा बॅलन्स, बँकेचा अकाउंटचा बॅलन्स किती आहे, 95,000. आता तिच्या अकाउंटमध्ये किती रुपीज आहेत, 95,000. ओके, चला या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बघा सगळ्यात अगोदर काय करावं लागेल, यांचं सबस्ट्रॅक्शन, त्यानंतर त्यात 1,500 रुपीज ॲड करावे लागतील. ओके, चला तर मग करूया. 15,648 मायनस 9,600. 5मधून 9 मायनस नाही होत म्हणून बोरो घेतला, 15 झाला. 15 मायनस 9 6. ओके, यांचं सबस्ट्रॅक्शन काय आलं, 6,048. आता त्यात किती पैसे ॲड करायचे आहेत आपल्याला, 1,500. ओके, एक्स प्लस 7,548 इज इक्वल टू 95,000. आता या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. एक्सची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून त्याला काय करायचं, आपण लेफ्ट हँड साईडला ठेवायचं आहे. इक्वल टू साईन ॲज इट इज 95,000. आता बघा या ठिकाणी हा जो नंबर आहे हा कसा आहे, प्लस. हा नंबर जेव्हा इक्वल टू साईन क्रॉस करून जातो राईट साईडला, त्यावेळेस ह्या नंबरचं साईन चेंज होतं. ह्या नंबरचं साईन काय चेंज होईल मग, मायनस 7,548. ओके, चला साईडला करून घेऊया. 95,000 मायनस 7,548. 10 10 10. ओके, 10 मायनस 8 2, 9 मायनस 4 5, 8 मायनस 5 3. या ठिकाणी काय येईल, 4 14 होऊन जाईल. 14 मायनस 7 7 आणि 8. आता तिच्याकडे इनिशियल बॅलन्स किती होता, 87,352. आन्सर आलेला आहे बघा, ऑप्शनमध्ये आहे का, 87,452. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन हियर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया.
क्वेश्चन नंबर 26. रीड द स्टेटमेंट केअरफुली अँड स्टेट T फॉर ट्रू अँड F फॉर फॉल्स. बघा पहिलं स्टेटमेंट काय दिलेलं आहे. अ प्राईम नंबर हॅज एक्झॅक्टली 2 फॅक्टर्स. बरोबर, जेवढे पण प्राईम नंबर्स आहेत त्यांचे एक्झॅक्टली 2 फॅक्टर्स पडतात, 1 आणि तो स्वतः नंबर. हे स्टेटमेंट कसं आहे? ट्रू. नेक्स्ट स्टेटमेंट पाहूया. 1 इज द स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर. 1 इज द स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर. 1 हा प्राईम नंबरच नाही आहे, हां, म्हणून तो ऑड आहे किंवा इवन आहे हा तर हे तर लांबचंच, पण 1 हा प्राईम नंबरच नाही. 1 हा प्राईम नंबर पण नाही आहे आणि कंपोजिट नंबर पण नाही आहे. ओके, हे स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स. LCM ऑफ 112 अँड 400 इज 2810. ओके, या ठिकाणी आपल्याला 112 आणि 400 या दोघांचा LCM फाइंड आउट करावा लागेल. तो 2810 येतो आहे का नाही ते चेक करावं लागेल. बघा चला LCM काढूया. 112 400 दोघांचा LCM काढूया. बघा दोघं नंबर्स कसे आहेत? इवन आहेत. यांचा सगळ्यात स्मॉलेस्ट फॅक्टर कोणता येईल? 2. यांना दोघांना 2 ने भाग जाईल. 2 5 जा 10, 2 6 जा 12, 2 2 जा 4. पुन्हा दोघं इवन नंबर्स मिळाले. पुन्हा यांचा स्मॉलेस्ट फॅक्टर कोणता येईल? 2. 2 2 जा 4, 2 8 जा 16, बघा 7 हा प्राईम नंबर आहे. आता याचे फॅक्टर्स पडणार नाही. प्राईम नंबरचे फॅक्टर्स काय असतात? 1 आणि तो स्वतः नंबर असतो. ओके, नेक्स्ट नंबर काय आहे? 25. 25चे फॅक्टर्स अजून पडू शकतात. 2 ने तर याला भाग जाणार नाही. 3 ने जाऊ शकतो का? 5 + 2 7 होतात. 7 हा डिजिट 3च्या टेबलमध्ये येतो का? नाही. 4च्या टेबलमध्ये 25 येत नाही. 5 येस, 5 ने भाग जातो याला कंप्लीट 25ला. 7 ॲज इट इज घ्यायचा. 5 5 जा 25. ओके, आता या ठिकाणी 5 पण कसा मिळाला आपल्याला? प्राईम नंबर मिळाला. याचे पण फॅक्टर्स पडतील का? नाही. आता आपल्याला LCM काढायचं आहे. तर LCM आपण कसा काढतो? अप टू राईट मिळालेल्या फॅक्टर्सचे मल्टिप्लिकेशन. LCM इज इक्वल टू 2 × 2 × 2 × 2 × 5 × 7 × 5. बघा या सगळ्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय येतं? 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 5 जा 80, 80 आणि 7 5 जा 35, 8 5 जा 40, 24, 8 3 जा 24, 24 + 4 28. याचा LCM काय मिळाला? 2800. बघा यांनी काय दिलेलं आहे? 2810 सांगतायत हे, म्हणून हे स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स स्टेटमेंट आहे. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट काय दिलं आहे? द ग्रेटेस्ट इवन प्राईम नंबर इज 2. द ग्रेटेस्ट इवन प्राईम नंबर इज 2. येस, हे स्टेटमेंट पण कसं आहे? ट्रू आहे. 2 हा प्राईम नंबर आहे आणि इव्हन प्राईम नंबर आहे. ओके, बघा ऑप्शन, आता प्रत्येक स्टेटमेंट आपण ट्रू फॉल्स हे चेक केलेलं आहे. आता कोणत्या ऑप्शनमध्ये हे ट्रू फॉल्स करेक्ट सिक्वेन्समध्ये दिलेले आहेत ते चेक करूया. ऑप्शन ए चेक करूया. P स्टेटमेंट ट्रू होतं. Q स्टेटमेंट फॉल्स आहे. R स्टेटमेंट या ठिकाणी हे ट्रू सांगतायत, आपलं काय आलं? फॉल्स. ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. ऑप्शन बी मध्ये पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे. Q स्टेटमेंट फॉल्स आहे. R स्टेटमेंट फॉल्स आहे. S स्टेटमेंट ट्रू आहे. या ठिकाणी ऑप्शन बी इज अ
करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 27. फिलिंग द ब्लँक्स अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ P + Q - R × S. ओके. खाली 2 स्टेटमेंट्स दिलेले आहेत, डिव्हिजन दिलेली आहे आणि त्यांचं काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. कॉशियंट, जो पहिलं स्टेटमेंट डिवाइड केल्यानंतरून सॉल्व केल्यानंतरून त्याचा कॉशियंट म्हणजे P आणि रिमाइंडर म्हणजे R आहे. दुसरा डिव्हिजन दिलेली आहे, त्याचा डिव्हिजन केल्यानंतरून कॉशियंट Q आणि रिमाइंडर R. चला तर मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, डिव्हिजन. पहिला नंबर काय दिलेला आहे, 25,482 डिवाइड बाय 12. या ठिकाणी बघा, कॉशियंट मिळाला आहे आपल्याला आणि रिमाइंडर 6 मिळाला आहे. या ठिकाणी पहिल्या स्टेटमेंटचा कॉशियंट काय मिळाला आहे आपल्याला, 2123 आणि रिमाइंडर 6 मिळाला आहे. पीची व्हॅल्यू काय आहे मग या ठिकाणी, 2123 आणि आरची व्हॅल्यू काय आहे, 6. ओके. नेक्स्ट चेक करूया. नेक्स्ट पुन्हा डिव्हिजन करायची आहे. नेक्स्ट डिव्हिजन सॉल्व करते मी. 45,936 डिवाइड बाय 36. ओके. या ठिकाणी 36चा तर आपल्याला टेबल येत नाही. मी तुम्हाला एक ट्रिक शिकवणार आहे आज. जर आपल्याला मोठा नंबर असेल आणि त्याचे आपल्याला टेबल कोणाचेच लर्न नसतात एवढे, 36चा टेबल कोणीच नाही लिहू शकत, तर ही ट्रिक मला माझ्या मुलाने शिकवलेली आहे. माझा मुलगा 4th स्टँडर्डला आहे, चावरा पब्लिक स्कूलमध्ये शिकतो धुळ्यात, तर त्याच्याकडून मी ही ट्रिक शिकलेली आहे. बघा, जर मोठा नंबर असेल आणि त्याचा टेबल लिहायचा असेल तर कसं लिहायचं, 36 + 36, 36 + 36 72. आता हा जो नंबर आहे 36 आणि 72, 72मध्ये 36 ॲड करायचा आहे, वन्समध्ये वन्स ॲड करायचा आणि टेन्समध्ये टेन्स ॲड करायचा. बघा, 6 + 2 8, 7 + 3 10. बघा आता 8 + 6, 8 + 6 किती होतात, 14. 14 मधला 4 लिहिला, कॅरी 1. 10 + 3 13, 13 + 1 14. बघा, 4 + 6 10, कॅरी 1. 14 + 3 17, 17 + 1 18. 0 + 6 6, 18 + 3 21. 6 + 6 12, कॅरी 1. 21 + 3 24, 24 + 1 25. ओके. त्यानंतरून 2 + 6 8, 25 + 3 28. 8 + 6, 8 + 6 14, कॅरी 1. 28 + 3 31, 31 + 1 32. ओके. इथपर्यंत आपण टेबल लिहिलेला आहे. बघा, मला वाटतं इथपर्यंत होऊन जाईल आपल्याला भाग देण्याचं. आता आहे 36 डिवाइड बाय 45. 36 × 1 = 36,
9 0 36 2 काय येईल 72 9 minus 2 7 9 minus 7 2 कॅरी काय आला 3 273 आता हे बघा हा किती आहे 1 2 3 4 5 6 7 जा 36 7 जा काय येईल 252 1 7 minus 5 2 0 6 बघा 216 आहे 6 जा 36 6 जा 216 बघा या ठिकाणी रिमाइंडर काय मिळाला आहे 0 आणि हा काय आहे क्वोशियंट. ओके या ठिकाणी Q ची व्हॅल्यू मिळाली आहे आपल्याला 1276 आणि रिमाइंडर मिळालेला आहे आपल्याला 0. तर आपल्याला या ठिकाणी फाइंड द व्हॅल्यू ऑफ P प्लस Q मायनस R इंटू S हे फाइंड आउट करायचं आहे. याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बघा P ची व्हॅल्यू काढली आपण 2123 प्लस Q ची व्हॅल्यू काय काढली आपण 1276 मायनस R ची व्हॅल्यू काय आहे 6 ब्रॅकेट कंप्लीट मल्टिप्लाय बाय 0. बघा हे ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतरून त्याला जर आपण 0 ने मल्टिप्लाय केलं कोणत्याही नंबरला जर तुम्ही 0 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय मिळेल तुम्हाला 0. एवढं करत बसायची गरज नाही. मल्टिप्लाय बाय 0 आहे तर आन्सर काय मिळणार आहे तुम्हाला 0. 0 आहे का येस ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन हियर. ओके नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट दी करेक्ट ऑप्शन. पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे स्मॉलेस्ट 2 digit number that has only 2 prime factors is 10. Smallest 2 digit numbers that has only 2 prime factors is 10. ओके 10 चे फॅक्टर्स काढायचे आहेत आपल्याला. 10 चे फॅक्टर्स काय पडतात बघा 10 चे फॅक्टर्स जर काढायचं असेल तर कसं करतो आपण असे दोन नंबर्स की ज्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतरून ते आन्सर आलं पाहिजे म्हणजे 1 into 10 इज इक्वल टू 10 आला पाहिजे. आता 10चा 2 हा देखील फॅक्टर पडू शकतो कारण की 10 हा इवन नंबर आहे. त्यानंतरून 3 ने नाही जाऊ शकत 4 ने नाही 5 ने 5 2 जा 10 पण पेअर कशी होते रिपीट होते. या ठिकाणी आपण फॅक्टर्स काढण्याचं स्टॉप करतो. 10 चे फॅक्टर्स काय काय पडले बघा 1 2 5 and 10 1 2 5 and 10. बघा काय म्हणतायत ते स्मॉलेस्ट 2 digit नंबर. स्मॉलेस्ट 2 digit नंबर कोणता आहे 10 दॅट हॅज ओनली 2 प्राइम फॅक्टर्स. याचे फक्त 2 प्राइम फॅक्टर्स पडलेत. बघा 2 आणि 5 हे कसे आहेत प्राइम नंबर्स आहेत. 1 हा प्राइम नंबर पण नाही आहे आणि कंपोजिट नंबरमध्ये पण 1 येत नाही. 10 हा प्राइम नंबर नाही आहे. 10ला अजून खूप साऱ्या नंबर्सने भाग जातो. 10 याचे फॅक्टर्स एकापेक्षा जास्त पडतात तर 2च प्राइम फॅक्टर्स आहेत याचे. बघा 2 हा कसा नंबर आहे प्राइम नंबर आहे. याचे फक्त आणि फक्त 2च फॅक्टर पडतात 1 आणि तो स्वतः नंबर. नंतर 5 हा देखील प्राइम नंबर आहे. याचे पण 2च फॅक्टर पडतात 1 आणि तो स्वतः नंबर 5. म्हणून हे दोघं नंबर्स कसे आहेत प्राइम नंबर्स आहेत. तर 10चे ओनली 2 प्राइम फॅक्टर्स आहेत. 2 आणि 5 हे कसे आहेत प्राइम फॅक्टर्स आहेत. ओके हे दोघं कसे प्राइम नंबर्स आहेत ना आणि हे 10चे काय पडले आहेत फॅक्टर्स. मग हे काय आहेत 2 आणि 5 प्राइम फॅक्टर्स आहेत. हे स्टेटमेंट कसं आहे करेक्ट स्टेटमेंट आहे. बघा नेक्स्ट स्टेटमेंट पण चेक करून घेऊया आपण. नेक्स्ट स्टेटमेंट दिले आहे
द एस्टिमेटेड डिफरन्स ऑफ 19,364 and 12,485 is 6,900 if the numbers are rounded off their nearest 1000. ओके, हे दोन नंबर्स दिलेले आहेत. जर त्यांचा डिफरन्स केला तर हे आन्सर मिळतं आणि ह्या दोघं नंबर्सचा राऊंड ऑफ नियरेस्ट किती काढायचं आहे आपल्याला 1000. ओके, ह्या नंबरचं नियरेस्ट 1000 नंबर जर काढला तर काय येईल 19,000. या नंबरचा नियरेस्ट 1000 काढला तर काय येईल 12,000. म्हणजे काय 19,000 मायनस 12,000 करावं लागेल. यांचा डिफरन्स काय आहे तो चेक करा. 9 मायनस 2 7,000 येतोय. या ठिकाणी डिफरन्स काय सांगतायत ते राऊंड ऑफ 6,900. हे स्टेटमेंट कसं आहे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. नेक्स्ट स्टेटमेंट चेक करूया. ऑप्शन सी, द प्राइस ऑफ 4,280 कुकीज इज ₹64,200 if the price of each cookie is 20 rupees. ओके, 4,280 कुकीज आहेत आणि प्रत्येक कुकीजची प्राइस ही 20 रुपीज आहे. तर टोटल रुपीज प्राइस किती होईल त्यांची 64,200 असं यांचं म्हणणं आहे. तर आपण चेक करूया की हे त्यांनी जे काढलेलं आहे 64,200 ते करेक्ट आहे की नाही त्याची प्राइस. तर काय करावं लागेल या ठिकाणी आपल्याला 4,280 मल्टिप्लाय बाय 20. टोटल कुकीज किती आहेत 4,280. प्रत्येक एक कुकीजची प्राइस काय आहे 20 रुपीज. म्हणून या ठिकाणी आपल्याला एवढ्या कुकीजची प्राइस किती असेल ते काढायचं असेल तर मल्टिप्लिकेशन करावं लागेल. किती येते 85,600. हे काय सांगतायत ₹64,200. म्हणून हे स्टेटमेंट पण कसं आहे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. नेक्स्ट स्टेटमेंट आहे नन ऑफ दिस. तर आपल्याला काय सिलेक्ट करायचं सांगितलं आहे करेक्ट ऑप्शन कोणता. तर ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. each letter represent a different digit. The same letter represent the same digit. Okay, the digit represent by letter A and B respectively are. बघा या ठिकाणी आपल्याला A आणि B असे दोन लेटर्स दिलेले आहेत. सेम लेटर सेम डिजिट रिप्रेझेंट करतो आहे. तर आपल्याला लेटर A आणि B यांची व्हॅल्यू काय आहे ते डिजिट कोणते असतील ते काढायचं ते फाइंड आउट करायचं आहे. तर बघा या ठिकाणी स्टेटमेंट काय दिलेलं आहे त्यांनी A मल्टिप्लाय बाय 8 इज इक्वल टू 339B. ओके, याच्यामध्ये आपण ऑप्शन्सवरून आन्सर चेक करूया. ऑप्शन ए मध्ये आपल्याला A आणि B ची व्हॅल्यू दिलेली आहे. A ची व्हॅल्यू या ठिकाणी 5 आहे आणि B ची व्हॅल्यू 4 आहे. चला तर मग A ची व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये टाकूया आपण. 5 4 5 मल्टिप्लाय बाय 8. तर खाली आन्सर काय मिळालं पाहिजे आपल्याला बी म्हणजे काय मिळालं पाहिजे 4. या ठिकाणी 4 मिळाला पाहिजे. तर आपण यांचं मल्टिप्लिकेशन करून पाहूया. 8 5 जा 40. मग काय लिहावं लागेल आपल्याला या ठिकाणी 0 कॅरी 4 जाईल. बघा बी ची व्हॅल्यू आपण इथे काय केली बी ची व्हॅल्यू पुट केली आहे. बी ची व्हॅल्यू आपल्याला ऑप्शनमध्ये काय दिली आहे त्यांनी 4. पण आपण ॲक्च्युअल मल्टिप्लिकेशन केल्यानंतरून बी ची व्हॅल्यू काय निघते 0. म्हणजे ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन ए इज अ इनकरेक्ट ऑप्शन. चला नेक्स्ट ऑप्शन चेक करूया. ए ची व्हॅल्यू 4 पुट करूया आणि बी ची व्हॅल्यू 2 पुट करूया आणि आन्सर आपलं त्यांनी सांगितलेलं आन्सर प्रमाणे करेक्ट येत आहे का नाही ते चेक करूया. बघा या इक्वेशनमध्ये टाकायची आहे. ए ची व्हॅल्यू या ठिकाणी काय लिहायची आहे आपल्याला 4, बी ची व्हॅल्यू 2, ए ची व्हॅल्यू पुन्हा 4 मल्टिप्लाय बाय 8.
चला यांचं मल्टिप्लिकेशन करूया. 8 4 जा कॅरी 3, 8 2 जा 16, 16 प्लस 3 19, 8 4 जा 32, 32 प्लस 1 33. येस, बघा इथे बीची व्हॅल्यू आहे. बीची व्हॅल्यू काय आहे 2 आणि आपली पण काय आहे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय आली 2. ओके, म्हणजे या ठिकाणी जर सपोज आपण या इक्वेशनमध्ये ऑप्शन बी पुट केला, एची व्हॅल्यू 4 आणि बीची व्हॅल्यू 2 जर टाकली तर आपलं हे जे येणारं मल्टिप्लिकेशन आहे ते कसं आहे येईल करेक्ट येते आहे. बीची व्हॅल्यू पण 2 येते आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 30. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ओके, पहिले 2 स्टेटमेंट दिलेले आहेत ते चेक करूया. फर्स्ट स्टेटमेंट दिलेलं आहे. देअर आर 1250 सीट्स इन अ स्कूल ऑडिटोरियम. हाऊ मेनी टोटल सीट्स विल बी देअर इन 15 सच ऑडिटोरियम्स. ओके, स्कूलचं एक ऑडिटोरियम आहे, त्यात किती सीट्स आहेत 1250 सीट्स आहेत. हाऊ मेनी टोटल सीट विल बी देअर इन 15 सच ऑडिटोरियम्स. जर असे अजून 15 ऑडिटोरियम्स घेतले तर त्याच्यामध्ये किती सीट्स राहतील, किती सीट्स असतील टोटल. तर या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला मल्टिप्लिकेशन. 1250 मल्टिप्लाय बाय 15. टोटल सीट्स किती येतील 18,750. बघा ऑप्शनमध्ये आहे का 18,750 ऑप्शन ए आहे आणि ऑप्शन डी पण दिसतो आहे 18,750. हे ऑप्शन बी आणि सी येणार नाही, ऑप्शन ए किंवा ऑप्शन डी दोघांपैकी कोणतं तरी करेक्ट ऑप्शन असेल. चला क्यू स्टेटमेंट चेक करूया. व्हॉट शुड बी द रिमाइंडर when 1557 is divided by 32. ओके, 1557 ला 32 ने डिवाइड केल्यावरती रिमाइंडर काय उरतो तो आपल्याला रिमाइंडर विचारलेला आहे. व्हॉट शुड बी द रिमाइंडर. तर यांचं डिव्हिजन करूया आणि रिमाइंडर फाइंड आउट करूया. ओके, या ठिकाणी आता आपल्याला 32चा टेबल येत नाही. अशा मोठ्या नंबरचा जर टेबल येत नसेल तर मी तुम्हाला मागच्या क्वेश्चनमध्ये ट्रिक शिकवली. 32 प्लस 32 किती होतात 64. ओके, वन्समध्ये वन्स ॲड करायचा, टेन्समध्ये टेन्स ॲड करायचा. 4 प्लस 2 6, 6 प्लस 3 9. ओके, 6 प्लस 2 8, 9 प्लस 3 12, 8 प्लस 2 10 कॅरी 1, 12 प्लस 3 15, 15 प्लस 1 160. 0 प्लस 2 2, 16 प्लस 3 19, 2 प्लस 2 4, 19 प्लस 3 22, 4 प्लस 2 6, 22 प्लस 3 25. ओके, इथपर्यंतच टेबल लागेल. चला आता आपण डिव्हिजन करूया. 32 4 जा जर 5 जा घेतला तर काय 160. 160 हा 155 पेक्षा कसा आहे मोठा आहे, म्हणून काय घ्यावं लागेल 4 जा. 32 4 जा 128. 7 2 0 कॅरी फॉरवर्ड 7 झाला. 32 8 जा 32 8 जा काय येईल आता 256. 7 minus 6 1, 7 minus 5 2 0. बघा या ठिकाणी रिमाइंडर काय मिळालं आपल्याला 21. क्वोशियंट काय मिळालं आहे 48. आपल्याला काय विचारलं आहे व्हॉट शुड बी द रिमाइंडर. तर रिमाइंडर काय आहे
21. या ठिकाणी काय येईल 21 आन्सर येईल क्यू या स्टेटमेंटचा. ओके. पी या स्टेटमेंटचं आन्सर काय मिळालं होतं आपल्याला 18,750 आणि क्यू या स्टेटमेंटचं 21. बघा ऑप्शनमध्ये आहे का? येस, ऑप्शन डी मध्ये दिसतो आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन.